नमस्कार, मॅड ओव्हर रेसिपीज या आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारे आणि झटपट तयार होणारे टोस्ट सँडविच. चला तर मग झटपट रेसिपी बघूया. सर्वप्रथम आपण टोस्ट सँडविचची भाजी तयार करून घेऊया. त्यासाठी आपण कांदा, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो बारीक चिरून एका बाउलमध्ये घेऊया आणि त्यानंतर त्यात चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, मीठ, मेयोनीज आणि पिझ्झा पास्ता सॉस टाकूया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यात मी कोणत्याच पदार्थाचे प्रमाण सांगितले नाही आहे, कारण काही लोकांना स्पायसी तर काही लोकांना थोडं क्रीमी खायला आवडतं. त्यामुळे भाज्या आणि मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला लागणारी टोस्ट सँडविचची भाजी तयार आहे. सँडविचसाठी 2 ब्रेड घेऊन त्याच्या चारही कडा कापून घेऊया आणि त्यानंतर दोन्ही ब्रेडच्या एकेका बाजूला बटर लावून घेऊया. बटर लावून झाल्यानंतर आपण सँडविचसाठी तयार केलेली भाजी एका ब्रेडवर व्यवस्थितरित्या पसरवून लावून घेऊया आणि दुसरा ब्रेड त्या भाजीवर ठेवूया. वर ठेवलेला ब्रेड थोड्या हलक्या हाताने दाबून घेऊया, जेणेकरून तो टोस्ट करताना सरकणार नाही. आता ब्रेडच्या दोन्ही बाजूंना म्हणजे वरच्या आणि खालच्या बाजूला बटर लावून घेऊया आणि त्यानंतर टोस्टरच्या देखील दोन्ही आतल्या बाजूंना बटर लावून घेऊया आणि आता तयार केलेले सँडविच टोस्टरमध्ये ठेवून टोस्ट करायला घेऊया. तर तुमच्याकडे टोस्टर नसेल तर तुम्ही सँडविच तव्यावर किंवा पॅनमध्ये बटर टाकून टोस्ट करू शकता. फक्त टोस्ट करताना ते करपणार नाही याची काळजी घ्या. आता आपलं दोन्ही बाजूला बटर लावून झालेलं आहे, तर आपण सँडविच टोस्ट करायला घेऊया. सँडविच टोस्ट करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवावी आणि सँडविच दोन्ही बाजूनी टोस्ट करून घ्यावे. दोन्ही बाजूनी सँडविच टोस्ट करताना काळजी घ्यावी की ते करपणार नाहीत आणि हलका ब्राऊन कलर आला की सँडविच टोस्टरमधनं काढून घ्यावी. आपलं गरमागरम टोस्ट सँडविच तयार आहे. सुरीच्या साहाय्याने त्याचे 2 किंवा 4 तुकडे करून ते चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व करूया. टेस्टी आणि यमी व्हेज टोस्ट सँडविच एकदा नक्की घरी ट्राय करून बघा.